नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? मी तैत्तिरीय उपनिषदाचं निरूपण माझ्या अमृताचे डोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मागच्या एपिसोडमध्ये केलेलं होतं. आता या एपिसोडमध्ये सुद्धा तैत्तिरीय उपनिषदाचा दुसरा भाग आपण बघणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की कृपया तुम्ही माझ्या यूट्यूबवरील अमृताचे डोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडला सुरुवात करते. तैत्तिरीय उपनिषद भाग 2. मंत्र 1. साधक असा विचारतोय की हे गुरुदेव, दोघांपैकी आम्ही नेमकी कुणाची उपासना करत आहोत? दोघांपैकी आम्ही नेमकी कोणत्या तत्वाची पूजा करत आहोत? ते तत्व की ज्यामुळे आम्ही आमच्या डोळ्यांच्या सहाय्याने बघतो? ते तत्व आहे का की ज्यामुळे कानांच्या सहाय्याने आम्ही ऐकतो? ते तत्व आहे का की ज्यामुळे आम्ही स्पर्श करतो, रस घेतो? या सगळ्या ज्या गोष्टी आम्ही करतो, घडतात, असं जे त्याला कारणीभूत जे तत्व आहे त्याची आम्ही उपासना करतो का? की आम्ही आमच्यातील जीवभाव, अहमभावाची उपासना घडते? दोन तत्व, त्या दोघांपैकी कोणत्या तत्वाची आम्ही पूजा करतो? आता इथे मंत्रामध्ये स्पष्टपणे अहमभाव असा जरी शब्द आला नसला तरी बरं का, आत्मतत्व हे 2 प्रकारे सांगण्यात येतं बरं का. जे मूळ चैतन्य तत्व आहे ते एकमेव आहे, बरोबर. मग आता हे दुसरं तत्व कुठून आलं? नाही का? तर काय आहे की ते जे सर्वव्यापी ऊर्जा तत्व आहे, तर ते आपल्या शरीरामध्ये पुन्हा कसं काय प्रवेश करतो? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. जर ते आहेच सगळीकडे, तर मग ते माझ्या शरीरामध्ये पुन्हा एकदा कसं प्रवेश करतो? तर त्यावर वेदांत असं म्हणतं की ईश्वर तत्वाची एंट्री ही डायरेक्ट एंट्री नाही. ती डायरेक्ट एंट्री नसून ते एक स्पेशल मॅनिफेस्टेशन आहे बरं का. कसं? तर आत्मतत्व सगळीकडेच आहे. त्याचं जेव्हा मनरूपी आरशामध्ये, अहंकाररूपी आरशामध्ये त्याचं जेव्हा प्रतिबिंब पडतं, ते प्रतिबिंब म्हणजे चैतन्य तत्वाची एंट्री. ती डायरेक्ट एंट्री नाही. आपल्या सजीव आपण व्यक्तींमध्ये केवळ स्थूल शरीर नाही, आतमध्ये मन, बुद्धी, अहंकारांनी भरलेलं आपलं सूक्ष्म शरीरसुद्धा आहे. त्यामुळे अहंकाररूपी आरशामध्ये मूळ शुद्ध आत्मतत्वाचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या अहंकाररूपी आरशामध्ये पडतं आणि ते प्रतिबिंब म्हणजे चैतन्य तत्वाची एंट्री समजली जाते. ते अहंकारामध्ये पडल्यामुळे चैतन्य तत्वच अहंकाररूपी जीव म्हणून व्यक्त होतो बरं का. चैतन्य तत्व, ईश्वरीय तत्व हे स्वतःच अहंकाररूपी जीव म्हणून
व्यक्त होतो आणि शरीराशी एकरूप होऊन तो हे जीवन भोगायला लागतो. तर त्यामुळे साधक असं विचारतोय की नेमकं कोण? तर आध्यात्मिक दृष्ट्या पहिला जो मी आहे, रिअल मी, त्याला मी रिअल म्हणते. कोण? तर चैतन्य तत्व, आत्मतत्व हे माझं खरं स्वरूप आहे, खरी आयडेंटिटी. खरी मी कोण आहे? तर मी आहे चैतन्य तत्व, रिअल आयडेंटिटी. आणि त्याच्यानंतर दुसरी जी आयडेंटिटी घेऊन मी वावरते तो आहे अहंभाव, जीवभाव, व्यक्ती. तो आहे सेकंड मी, अहंकार. तर त्यामुळे हा साधक असा प्रश्न विचारतोय की कोणता यापैकी मी की ज्याला मी पूजायचं आहे? तर अर्थातच जे मूळ चैतन्य तत्व, भले ते माझ्या मन बुद्धीला जरी दिसत नसलं तरी आपल्या सगळ्या कर्मांच्या पाठीमागे ते उभं असल्यामुळे शरीर कार्य करतं. नाहीतर शरीर जड आहे, त्याच्यामध्ये ईश्वरीय तत्व आहे म्हणून आपण कार्य करतो. म्हणून साधक म्हणतो ज्याच्यामुळे मी बोलतो, ज्याच्यामुळे मी ऐकतो, हे सगळ्या ज्या क्रिया घडतात त्या पाठीमागे असलेल्या चैतन्य तत्वाच्या पायामुळे आपण सगळं हे करत असतो. म्हणजेच आध्यात्मिक दृष्ट्या निर्गुण जे चैतन्य तत्व आहे त्याला निरुपाधिक असं म्हटलं जातं. म्हणजे काय? की त्याला शरीर, मन वगैरेची जेव्हा उपाधी त्याच्यामागे लागलेली नसते, शुद्ध त्याचं ते एकटं निर्गुण तत्व असतं, तेव्हा ते निरुपाधी. आणि व्यक्ती, अहंभाव जो आहे त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला सोपानाधिक म्हटलं जातं. म्हणजे काय? निर्गुण तत्व जेव्हा अहंकाराच्या मदतीनं व्यक्त होतो, शरीर मनाच्या सहाय्यानं, शरीर मनाच्या माध्यमातून चैतन्य तत्व जेव्हा व्यक्त होतं तेव्हा त्याला सोपाधिक तत्व असं म्हटलं जातं. म्हणूनच जेव्हा आपण श्रद्धापूर्वक, जेव्हा आपण श्रद्धापूर्वक अनन्य शरणतेनं त्या परमतत्वाचं चिंतन करायला लागतो तेव्हा आपला जो कनिष्ठ दर्जाचा मी आहे, अहंभाव, जीवभाव, त्याच्या स्तरावरनं आपण हळूहळू ईश्वरीय स्तराकडे जायला वाटचाल आपली सुरुवात होते. दोघांमधला फरक काय आहे? तर हा जो अहम, सेकंड मी आहे, कनिष्ठ मी मी त्याला चांगलं जाणते, मला त्याचा परिचय आहे, जे जाणलं जातं, अनुभवलं जातं, ते हे कनिष्ठ दर्जाचं तत्व आहे. आणि त्याच्यावरचं त्याला आधारभूत, त्याचा पाया, ज्याच्यामुळे हा अहंभाव टिकून आहे, मी करतोय, कुणामुळे करतोय? तर त्याच्या मागे उभे असलेलं जे मूळ परमतत्व आहे ते खरं सर्वश्रेष्ठ तत्व आहे, पण ते आपल्याला समजत नसल्यामुळे आपली ही अशी पंचाईत होते. पण त्याच्यावर मार्ग असा आहे की डायरेक्टली मला जरी ते दर्शन घेता आलं नाही तरी ते ज्याच्या आधाराने व्यक्त होत आहे त्याचं मॅनिफेस्टेशन हे जगभर आहे. अख्खा जगाचा पसारा म्हणजे त्याचंच तर मॅनिफेस्टेशन आहे की. मग ते मॅनिफेस्टेशन माझ्यासमोर असताना त्याच्या साहाय्यानं मी त्याला ओळखू शकते.
आता या छोटा मी आणि खरा मी, खोटा मी किंवा खरा मी, खोटा मी कोणता? अहमभाव, व्यक्तिभाव, जीवभाव आणि खरा त्याच्या पाठीमागे आधारभूत असलेला मूळ चैतन्य तत्व. तर हा खोटा मी जो आहे तो आपल्याला फार प्रिय आहे, नाही का? आपण पाठीमागे वळून मुळी बघतच नाही की ज्याच्या आधारावर माझा डोलारा उभा आहे. मी 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 करते खरी, पण कुणाच्या सामर्थ्यानं मी करते त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आणि हा अहंकार त्यामुळे अजून अजून वाढू लागतो. खत पाणी जेवढं घालू तेवढा त्याचं रूपांतर मदामध्ये, मत्सरामध्ये, क्रोधामध्ये असं व्हायला सुरुवात होते. अशीच एक अगदी छोटी कथा या खोट्या मीचा फुलोरा कसा बनत जातो आणि अंती कसा विनाशही घडू शकतो त्याची एक छोटीशी कथा. भौमासूर म्हणजे नरकासूर हा पृथ्वी देवतेचा पुत्र होता असं म्हटलं जातं. पण तरीसुद्धा तो अत्यंत अहंकारी होता. गर्विष्ठ, स्वतःच्या सत्तेबद्दलचा अभिमान, अहंकार, दर्प अगदी खचून त्याच्यामध्ये भरलेलं होतं. त्यामुळे तो अत्याचारी होता, लोकांना त्रासदायक ठरायचा. त्यानं आपल्या महालामध्ये 16,000हून अधिक, बरं का, 16,000हून अधिक स्त्रियांना, कन्यकांना त्यांना कोंडून ठेवलेलं होतं. त्या कन्यांनी भगवंतांना विनंती केली की आपण आम्हाला येऊन सोडवावं. भागवतामध्ये ही कथा आलेली आहे. मग त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण सत्यभामेबरोबर त्याच्या साम्राज्यामध्ये गेले. भौम साम्राज्याचा नरकासूर राजा होता. तिकडे त्यांनी अनेक तटबंदी लावलेल्या होत्या, कडेकोट दगडी बंदोबस्त होता, सगळं काही होतं. पण खोट्या अहंकाररूपी जीवाचं कसं काय शेवटी चालणार? प्रत्यक्ष भगवंतच जेव्हा त्याचा समाचार घ्यायला गेले तेव्हा त्याचं काही चाललं नाही आणि परमेश्वरानं युद्धामध्ये त्याला ठार केलं. या ऐतरेय उपनिषदामध्ये जसं आत्मतत्वाबद्दलचं चिंतन आहेच, पण त्याबरोबरीनं या महिदास महर्षींनी एक फार सुंदर सिद्धांत मांडलेला आहे, नाही का? कोणता? की प्रत्येकजण आपल्या आयुष्याची निवड ही आपल्या स्वतःच्या कर्मांनी करत असतो. आपणच आपल्या आयुष्याचा आराखडा असं असावं अशी ब्लूप्रिंट जणू परमेश्वराला देतो आणि त्या बॅलन्स शीटवरनं कर्मांच्या, वर्तणुकीच्या, वागणुकीच्या बॅलन्स शीटवरनं ती चेक करून परमेश्वर आपल्याला त्या सूचनांप्रमाणे तसं आयुष्य देत असतो. म्हणजेच शेवटी अल्टिमेटली जरी तो निर्माता असला तरी आपण सगळ्यांनी यातून भान ठेवलं पाहिजे की आपल्या आयुष्याची निर्मिती चांगली व्हावी यासाठी आपण आपल्याकडनं सतत प्रयत्नशील राहायला हवं. यासाठी मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगू इच्छिते, बरं का. तुलसी गौडा. आपणच आपल्या हातांनी आपल्या आयुष्याची रूपरेखा लिहितो आणि तो ब्लू चार्ट घडवतो. हे कसं घडवलं तुलसी गौडा यांनी ते आपण बघूया.
जन्म 1944, होन्नाली कर्नाटका इथे त्यांचा जन्म झाला. त्या कर्नाटक इथे पर्यावरण संरक्षणकर्त्या आहेत. 2020मध्ये त्यांच्या या अतिशय अमूल्य कार्यासाठी सन्मानानं त्यांना पद्मश्री देण्यात आली. त्या तुलसी मॅडमनी जवळपास 1,00,000 झाडं तिथे लावलेली आहेत. नुसती लावली नाहीत तर संवर्धन, त्याचं जोपासन, त्याची निगराणी, त्याची काळजी या सगळ्यामध्ये त्या तज्ज्ञ आहेत. त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नर्सरी विभागाचं काम त्या बघतात. त्यांना एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट असं म्हटलं जातं. अनेक औषधी वनस्पती, त्यांचे गुणधर्म, सगळं कोणतं बीज कशासाठी वापरावं, सगळं त्यांच्याकडे ते ज्ञान आहे. त्या अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये वाढल्या. डेली वर्कर म्हणून त्यांनी अगदी लहानपणापासून नर्सरीमध्ये काम करायला सुरुवात केली. पण इथे हा फरक बघा, गरिबी होती पण अत्यंत हुशारी आणि मन लावून जीव ओतून त्यांनी ते काम उत्कृष्टपणे करायचं ठरवलं आणि त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्या लोकांचे वर्कशॉप घेतात की कशी काळजी घ्यायची झाडांची, काय करायचं, त्याचं महत्त्व, यासाठी सुद्धा त्या कार्य करत असतात. तर 2020मध्ये त्यांना पद्मश्री मिळून त्यांना सन्मानित करण्यात आलं. अशा या तुलसी गौडा. दुसरा मंत्र, पुढचा मंत्र. जे हृदय म्हणून ओळखलं जातं, ते हे हृदय, ते हे मन, जे जाणीव तत्वानं भरलेलं आहे. आता मनाचा हा जो अवेअरनेस आहे, जाणीव आहे, आपण म्हणतो ना मन आपलं जागरूक असतं, जाणीव जागृती असते त्याच्यात. ती कशामुळे मिळते तर ती मनरूपी आरशावर चैतन्य तत्वाचं प्रतिबिंब पडल्यामुळे मूळ चैतन्य तत्वाचा अवेअरनेस हा मनाकडे ट्रान्समिट होतो आणि मन जाणीवेने प्रकाशित होतं. तीच जाणीव अख्ख्या शरीरभर पोचवली जाते. अशा प्रकारे जे मन जाणीव तत्वानं भरलेलं आहे ते किती गोष्टींनी त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे तर त्यामध्ये शहाणपण आहे, ज्ञान आहे, बुद्धिमत्ता आहे, स्मृती आहे, कल्पनाशक्ती आहे, दृष्टी आहे, मती आहे. मनीषा म्हणजे बुद्धिमत्ता आहे, विचार आहेत, भावना आहेत, निश्चय आहेत. हे सर्व त्या एकाच चैतन्य तत्वाची नावं आहेत. किती गोड मंत्र आहे बघा. एकच एक आत्मतत्व प्रत्येकाच्या शरीराला प्रकाशित करतं. तर एकच एक आत्मतत्व कसं काय, शरीर हजारो, मग प्रत्येकातलं ईश्वरीय तत्व पण हजारो नकोत का तर नाही. कसं, कारण वेदांत असं म्हणतं की शरीरं वेगवेगळी आहेत, प्रत्येकातलं ईश्वरीय तत्व एकच आहे. सूर्य आकाशामध्ये एकच आहे, पण त्याची खाली समजा हजारो तळी आहेत बरं का, छोटे तलाव आहेत. हजारो लाखो तलावांमध्ये पडणारं त्याचं प्रतिबिंब वेगवेगळं आहे. पण वरती आकाशातला सूर्य हा एकच एक आहे.
अगदी त्याचप्रमाणे ईश्वरीय तत्व एकच आहे, पण ते अनेक आहे असं आपल्याला भासतं. का? कारण ते वेगवेगळ्या शरीर मनांच्या घटामध्ये ते अडकलेलं आहे. घट प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, त्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं आत्मतत्व हे आपल्याला त्यातल्या घटांचं वेगवेगळेपण असल्यामुळे ते पण वेगवेगळं आहे असं आपल्याला वाटतं. आपल्या मनातील विविध विचार घ्या, संकल्प घ्या, निश्चय घ्या, सगळ्या म्हणून ज्या मनाच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत, त्या दुसरं तिसरं काही नसून त्या एकाच जाणीव तत्वाचं मॅनिफेस्टेशन आहे. आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्राकडे मी येते. तो आहे प्रज्ञानम इति ब्रह्मम. प्रज्ञानम इति ब्रह्मन हे महावाक्य म्हणून गणलं जातं. महावाक्य 4 आहेत बरं का. 4 वेद, 4 महावाक्य. प्रत्येक वेदातील एक वाक्य हे महावाक्य म्हणून गणलं गेलेलं आहे. का महावाक्य म्हणायचं त्यांना? तर केवळ एका वाक्यामध्ये ईश्वरीय तत्वाची अनुभूती अत्यंत समर्पकपणे आणि सामर्थ्याने त्या वाक्यामध्ये मांडली गेलेली आहे, म्हणून त्यांना महावाक्य म्हटलं जातं. आता हे ऐतरेय उपनिषद कशात आहे? ऋग्वेदामध्ये. तर ऋग्वेदातलं महावाक्य कोणतं? हे ऐतरेय उपनिषदातलं प्रज्ञानम इति ब्रह्मन. इतर कोणती 3 महावाक्य आहेत? हे पहिलं. इतर वेदातली महावाक्य कोणती आहेत? तर अयम आत्मा ब्रह्मन हे आहे मांडुक्य उपनिषदामध्ये. आणि कोणत्या वेदामध्ये ते येतं? अथर्व वेदामध्ये. त्यानंतर तत्वमसी हे झालं अजून एक महावाक्य. ते येतं सामवेदातील छांदोग्य उपनिषदामध्ये बरं का. आणि मग सगळ्यात शेवटी अहम ब्रह्मास्मी हे येतं यजुर्वेदमधील बृहदारण्यक उपनिषदामध्ये. हे महावाक्य येतं. असे 4 महावाक्य आहेत. प्रज्ञानमिति ब्रह्मम, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी. त्यामुळे प्रज्ञानमिति ब्रह्मन हे आपण आता बघणार आहोत. म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? की विजडम इज द सेल्फ. म्हणजे काय? जाणीव तत्व, ज्ञान तत्व हेच ब्रह्मन आहे. प्रज्ञानम इति ब्रह्मन. जाणीव, ज्ञान घेण्याची जी क्षमता, जाणीवेची जी क्षमता, की ज्याच्यामुळे आपण हे सगळं जग अनुभवतो, ते जे आहे तेच ब्रह्मन आहे. आता सगळे आपले अनुभव आपण कशा प्रकारे घेतो? एकतर पंचेंद्रियांच्या साह्यानं, बरोबर. डोळे, कान, नाक, घसा या ज्ञानेंद्रियाच्या साह्यानं आपण बघणं, ऐकणं वगैरे सगळं त्याच्यामुळे शक्य होतं. कर्मेंद्रियांच्या साह्यानं आपण इतर अनेक कर्म करतो. मन बुद्धीच्या साह्यानं आपण विचार करणं, भावना व्यक्त करणं या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे करतो. तर हे सगळ्याचं सगळं हे कशामुळे शक्य होतं? तर आपल्यामध्ये हे जे अंतर्गत जाणीव क्षमतेचं तत्व म्हणजेच प्रज्ञानम, म्हणजेच ब्रह्मतत्व
म्हणजेच परब्रह्म जे वसलेलं आहे त्याच्यामुळे या गोष्टी शक्य होतात. आता व्यक्ती हजारो, मग अनुभवसुद्धा प्रत्येकाचे हजारो. पण असं जरी असलं तरी सगळ्यांच्या हजारो लाखो व्यक्तींच्या हृदयामध्ये असलेलं चैतन्य तत्व मात्र एकच एक आहे. ते सगळ्या शरीरांना प्रकाशित करत असतं. मग आता असा विचार येतो की हे जे जगत आहे ते आणि ईश्वरीय तत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? तर अद्वैत सिद्धांत असं मानतो की या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. का? आपण एक मातीच्या घड्याचंच एक्झाम्पल घेऊ. मी तुम्हाला म्हटलं अपरोक्ष अनुभूती या आदि शंकराचार्यांच्या ग्रंथामध्ये हे अतिशय समर्पक उदाहरण आलेलं आहे की एकच एक ब्रह्मतत्व सगळीकडे कसं आहे हे सांगण्यासाठी तेच ते ज्ञानतत्व, जाणीवतत्व एकच एक असून ते सगळीकडे आहे हे सांगणारा हे एक उदाहरण. अपरोक्ष अनुभूती यामध्ये आदि शंकराचार्य असं म्हणतात, एक मातीचा घडा मी घेतला बरं का. मग मला दुसऱ्यानं विचारलं, अच्छा हे काय आहे मातीचा घडा? ओके, याचं कारण काय आहे? माती आहे. अच्छा, म्हणजे मातीपासून मातीचा घडा बनला आहे. माती हे कारण आहे. ठीक आहे. मग मातीचा घडा तू म्हणतेस तर मला आता माती हे कारण आणि घडा अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी तू मला दाखव. कारणापासून इफेक्ट तयार होतो. माती हे कारण, कॉजपासून इफेक्ट काय झाला? घडा. कॉज आणि इफेक्ट हे मला दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे मला मातीचा घडा वेगळा मला असं दाखव. तर मला तो दाखवता येईल का? जर मातीच्या घड्यातून मी माती काढून टाकली तर घडा शिल्लक राहणार नाही. म्हणजेच मातीच्या घड्याला स्वतःचं असं स्वतंत्र वेगळं अस्तित्व नाही. दोन गोष्टी स्वतंत्रपणे या एक्झिस्टन्स आहेत, अस्तित्वात आहेत. हे आपण केव्हा म्हणू शकतो की टेबल आहे, खुर्ची आहे, त्याप्रमाणे ब्रह्मन आणि जगत किंवा माती आणि मातीचा घडा. तर घडा असा आपल्याला सेपरेट वेगळी एंटिटी म्हणून दाखवता येत नाही, कारण घड्याला मातीशिवाय वेगळं अस्तित्व नाही. माती काढून टाका, घडा नष्ट होईल. म्हणजेच दुसरा असा स्वतंत्र असा इफेक्ट मुळी तयारच झाला नाही. मग जर इफेक्टच खरा नाही तर मग त्याचं मातीचं कारणत्व हे त्यामुळे संपून जातं. कारणापासून कार्य किंवा इफेक्टच जर वेगळा दाखवता येत नाही तर त्याचं कारण हे कारणत्व त्याचं नष्ट होतं आणि केवळ माती उरते. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मन आणि जगत मला तुम्ही सेपरेटली दाखवा असं म्हटलं तर अगदी जगत जाऊ दे, माझं शरीर, मी व्यक्तीमधील कोणत्याही गोष्टीमधील जर ऊर्जा तत्व बाजूला काढलं तर मला स्वतःचं वेगळं अस्तित्व नाही. माझा काय, जगताचा काय, ब्रह्मांडाचा काय, डोलारा हा केवळ त्या ऊर्जा तत्वामुळे उभा आहे. आणि म्हणून केवळ चैतन्य तत्वालाच, मातीलाच जेव्हा घडाचं
नाम रूप आकार दिला जातो तेव्हा माती घडा म्हणून सिद्ध होते. मातीचं नामरूपाच्या आधारानं घडा म्हणून व्यक्त होते. परब्रह्मच व्यक्तीच्या शरीर नाव रूपानं चैतन्य तत्वच त्या व्यक्तीच्या माध्यमातून हे व्यक्त होतं. त्यामुळे जगतामध्ये आपल्याला स्वतंत्र वेगळं एक्झिस्टन्स नसल्यामुळे जे काही आहे ते परमतत्व अधिक त्याला जोडलेलं ॲड केलेलं नामरूप आकार असं सिद्धांत मांडला जातो. प्रज्ञानम इति ब्रह्मन. हे ज्ञान मग आपल्याला होतं कसं? तर साधारणपणे असं आपल्याला म्हणता येईल की एखादी गोष्ट आपल्या समोर आली तर आतल्या अंतर्गत केमिकल रिॲक्शनमुळे आपल्या मनाच्या पटलावर त्याची इमेज निर्माण होते. आणि त्या इमेज प्रकाशित कशी केली जाते? त्या इमेजची जाणीव या मनरूपी जो आहे मनाला जो प्रकाशित केलं गेलेलं आहे. कशामुळे? मनाला प्रकाशित कोणी केलं आहे? मूळ चैतन्य तत्वामुळे. मनामध्ये त्याचं प्रतिबिंब जे पडलं आहे चिदाभास, त्याच्यामुळे मनाला जाणीव मिळालेली आहे. आणि त्या उसन्या मिळालेल्या जाणीवेमुळे मन जाणतं की हे अमुक अमुक असं आहे, ही टेबल आहे, हे पुस्तक आहे. म्हणजे एकंदरच सगळं ज्ञान हे आपल्याला या परावर्तित झालेल्या प्रतिबिंबामुळे जाणीवतित्व मनाला मिळतं, मग शरीराला मिळतं, बुद्धीला मिळतं. आणि अशा प्रकारे जाणीव तत्वानं आपलं शरीर भरून जातं. पण तो भरून देणारा जो आहे तो पाठीमागचा मूळ चैतन्य तत्व आहे. हा जो आपण जीव स्वतःला म्हणतो व्यक्ती, ते आपण मिश्रण आहोत. कसलं मिश्रण आहोत? तर आपल्यात प्रत्येकात मूळ ईश्वरीय तत्व आहे आणि त्याचं पडलेलं अहंकारामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे बिंब आणि प्रतिबिंब याचं मिश्रण आपण झालेलो आहोत. आता मग हे जे मनातील जाणीव तत्वामुळे माझं मन प्रकाशित होऊन मला ज्ञान मिळतं ही गोष्ट खरी. पण मग टेबल, खुर्ची यासारख्या ज्या गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये मग ईश्वरीय तत्व नसतं का? ऊर्जा तत्व. तर ईश्वरीय तत्व कुठे नाही असं काही नाहीच. ते टेबलमध्ये सुद्धा आहे. पण टेबलाला फक्त स्थूल शरीर आहे. त्याच्यामध्ये मनरूपी आरसा त्याच्या अंतर्गत नाही की ज्यामुळे त्याचं प्रतिबिंब आतमध्ये पडून त्याला जाणीव जागृती यावी. म्हणून एक्झिस्टन्स या रूपानं केवळ त्याच्यामध्ये चैतन्य तत्व असतं. चैतन्य तत्व म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तर ज्ञान हा हे जे वैशिष्ट्य आहे ते फक्त ज्यांच्यामध्ये मनरूपी अहंकाररूपी सूक्ष्म शरीर आहे, भले मग ते पक्षी प्राण्यांमध्ये कमी जास्त स्तरावरचं असू शकेल, पण तसं जेव्हा मन बुद्धीचा आरसा जेव्हा सूक्ष्म शरीरामध्ये असतो तेव्हाच जाणीव तत्व, ज्ञान तत्व हे त्याच्यामध्ये अवेलेबल होऊ शकतं. आणि जर गोष्टींमध्ये केवळ सत्य म्हणजे एक्झिस्टन्स, प्युअर अस्तित्व रूपानं या बाकीच्या टेबल, चेअर या गोष्टींमध्ये केवळ अस्तित्व रूपानं हे चैतन्य तत्व तिकडे असतं.
तर असं हे प्रज्ञानमिती ब्रह्मन हे महावाक्य आपण इथे बघितलं. आता या संदर्भामध्ये एक छोटी कथा मी सांगते. असे आपल्याकडे अनेक अलौकिक असे आत्मज्ञानी संत महात्मे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी त्यांच्या चिंतनानं ईश्वरी साक्षात्कार त्यांना घडला आणि त्याचा अनुभव त्यांनी लोकांना समजावून सांगितला. आणि त्यांच्या वर्तणुकीमध्ये सुद्धा, प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा त्यांनी ईश्वरीय दर्शन हे साक्षात घडून दाखवलं. कथा आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची. जन्म 1275, मृत्यू 1296. त्यांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा अतुल अमूल्य ग्रंथ लिहायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे त्यांनी अमृतानुभव हा सुद्धा तात्विक ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी हे श्रीमद भगवद्गीतेवरील मराठीमध्ये लिहिलेलं भाष्य आहे. संत ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी पंथाचे प्रणेते आहेत. भक्ती संप्रदायाचे ते प्रणेते आहेत. पैठण जवळील आपेगाव गोदावरी नदीच्या काठी त्यांचा जन्म झाला. त्यांनी संत नामदेवांबरोबर भारतभर यात्रा केली. मराठीमध्ये ग्रंथ प्रकाशित करणारे ते पहिले आद्य ग्रंथकार असल्याचं मानण्यात येतं. 1290 त्यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. निवृत्तीनाथ म्हणजे त्यांचे वडील बंधू त्यांनी आज्ञेवरून त्यांनी अमृतानुभव हा तात्विक ग्रंथ त्यांनी निर्मिला. ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं आणि त्यांची विश्वात्मक दृष्टी, प्रेममय दृष्टी ही उपनिषद आणि भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानावर आधारलेली आहे. अहमदनगर येथील नेवासे गावी त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सिद्ध केला. आता याबरोबरच ऐतरेय उपनिषद या उपनिषदाचा सेकंड एपिसोड मी इथे समाप्त करत आहे आणि ऐतरेय उपनिषदाची मी इथे त्या एपिसोडनी सांगता करत आहे. परंतु पुन्हा अनेक उपनिषदं आणि वेगवेगळे विषय घेऊन भागवत पुराण, भागवत कथन घेऊन मी येणार आहेच. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की अमृताचे डोही या यूट्यूबवरील माझ्या चॅनलला कृपया शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. नमस्कार.